सर्वप्रथम सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा अनुभव हा सौ कल्पना रामदास दाभाडे या ताईंचा आहे। या ताई लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। खरंच खूप सुंदर अशी प्रचिती या ताईंना स्वामींनी दिली आहे। स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद असते हे आज आपल्याला येथे कळणार आहे। कुठलीही वाईट शक्ती असो, कोणी आपले कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करो, पण स्वामी बळ जर पाठीशी असेल, स्वामींची जर हात पाठीवर असेल ना, तर काही एक होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे बाळाप्पाच्या पोटामध्ये जी व्याधी होती ती स्वामींनी खूप दिवस ठेवली आणि नंतर ती बाहेर काढली, त्याचप्रमाणे या ताईंचं देखील घडलं आहे। ज्यावेळेस स्वामींनी त्या लीला केल्या, त्याच लीला स्वामी आत्ता देखील करत आहे याची प्रचिती या अनुभवातून येणार आहे। त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग एका सुंदर अशा ह्या अनुभवाला सुरुवात। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात। आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामींना त्रिवार मुजरा करून मी माझा अनुभव आज येथे शेअर करत आहे। खरंच स्वामी माझ्या जीवनात नसते तर आज मी काय करत असते हे मलाही माहीत नसते। कदाचित येथे मी नसतेच असं म्हटलं तरी चालेल। आज जे काय आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेनेच आहे। माझं जीवन हे खरंच खूप दुःखमय आणि संघर्षमय आहे, पण स्वामी आहेत सोबत म्हणून या दुःखामध्ये काही एक वाटत नाही। स्वामींची जर साथ असेल ना, तर कितीही दुःख असेल तरी ते फुलासारखे वाटतात, पण मला ते कधीही काट्यासारखे वाटलेच नाही। स्वामी भक्तांनो, माझी दुःखाची कहाणी ऐकताना तुमच्या देखील डोळ्यातून अश्रू नक्की येतील। माझे लग्नाआधीपासूनच संघर्ष जीवनात चालू होता। मला आई वडील दोन्हीही नाही। मी मामा मामीकडे राहिलेली वाढलेली, त्यामुळे बिगर आई वडिलांची पोर म्हणून सर्वजण माझ्याकडे दयाने बघत असे, पण मामाच्या घरी मला खूप काम करावे लागत असे। असे जीवन चालू होते। माझे शिक्षण देखील खूप काही झाले नाही। 12वी नंतर माझे लगेच लग्न करण्यात आले। स्वतःचा बाप नसल्यावर काय खरं असतं ते इथे मला सांगावंसं वाटतं। खरंच आईची माया आणि वडिलांचं छत्र जर नसेल ना, तर त्यांना विचारा ते काय असतं। मला ते खूप अनुभवलं आहे, पण जेव्हा माझ्या आयुष्यात स्वामी आले ना, तेव्हा यांची जाणीव उणीव मला स्वामींनी कधीही होऊ दिली नाही। स्वामींनी सदैव आईच्या मायेने मला जवळ घेतलं, वडिलांचा पाठिंबा सदैव दिला, त्यामुळे मला काही एक वाटत नव्हतं। माझे लग्न झाल्यानंतर मी अशीच उनाड होते, मला काही एक कळत नव्हतं। माझे जीवन चालू होते त्यावेळेस माझे जे मिस्टर होते ते खूप दारू पियायचे, पण मी असेच राहत होते। माझी सासू देखील खूप कडक आणि खूप बेकार होती। ती रोज जादूटोणा वगैरे करत असे, त्यामुळे मला खूप भीती वाटायची, कारण ह्या गोष्टी मी अगोदर कधीही बघितलेल्या नव्हत्या, पण आता मला त्या दिसत होत्या। काय करावे काही कळत नव्हतं, पण स्वामी माझ्या सोबत होते, कारण लग्नाच्या अगोदरच मी स्वामींची थोडी थोडी सेवा करत होते। तारक मंत्र म्हणणे, स्वामींचा जप करणे आणि स्वामींवरती खूप श्रद्धा होती। मी बाकी काही सेवा करत नव्हते। जेव्हा मला भीती वाटायची ना तिथे, तेव्हा मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असे। या दरम्यानमध्ये मला प्रेग्नेन्सी राहिले। मला 3 महिने झाले होते, पण काय माहीत कमून माझ्या सासूंना हे बाळ नको होतं। सासू मला म्हणायच्या की हे बाळ ॲबॉर्ट कर, किरटिंग कर, आपल्या घराला हे बाळ नको आहे। त्यांना काय होतं काही एक माहीत नव्हतं। मी मिस्टरांना म्हटले तर तेही मलाच रागवायचे, मलाच मारायचे, बोलायचे, त्यामुळे मी त्यांना देखील काही म्हणत नव्हती। मग सासूने मला जेवणात काय खाऊ घातले हे मलाही माहीत नाही, आणि माझ्या पोटामध्ये अचानक खूप दुखायला लागलं, खूप म्हणजे खूप। रात्रभर माझ्या पोटात दुखत होतं,
पण मी माझ्या पोटावरती तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप माझा चालू होता. अचानक काय झालं काही एक कळत नव्हती. मी मिस्टरांना देखील बोलले. ते म्हणायचे, काही नाही, होईल बरं, काही नाही, होईल बरं. मला खूप त्रास होत होता, भयंकर म्हणजे भयंकर त्रास होत होता. मी मामा मामींना देखील सांगितलं की मला असा त्रास होत आहे. पण त्यांनी मग एका ब्राह्मणाकडे बघितलं तर ते म्हटले की तिला काहीतरी खाऊ घालण्यात गेलेलं आहे. त्यावेळेस खूप भीती वाटली आणि मामांनी ठरवलं की मला तिकडे घेऊन जायचं. मामा मला घेण्यासाठी आले. मामांनी सांगितलं की तिला आरामासाठी थोड्या दिवस घेऊन जातो. असे खोटे बोलून मामा मला घेऊन गेले. मामा जेव्हा मला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यावेळेस मला नवनाथ पारायण करायचे सांगितले. मी केंद्रामध्ये प्रश्नोत्तर सेवा केली होती. नवनाथ पारायण करावे असे सांगितले. त्यावेळेस मला 7 नवनाथ पारायण सांगितले. लगेच मी दुसऱ्या दिवशी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली. पोटावरती हात ठेवून नवनाथ पारायण सुरू झाले. जेव्हापासून नवनाथ पारायण सुरू झाले तेव्हापासून त्रास हा कमी होऊ लागला आणि जेव्हा डॉक्टरकडे गेले, सोनोग्राफी केली, तेव्हा डॉक्टर बोलले की बाळ व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं काही एक कारण नाही. तेव्हा मनाला थोडा आधार वाटला, धीर वाटला, सर्व काही ठीक होईल असं वाटलं आणि नवनाथांचे पारायण सुरूच होते. असेच माझी सेवा चालू होते. मग माझ्या मामांनी मला पुन्हा तिकडे कधीच पाठवले नाही. त्यांचे खूप फोन यायचे की तिला घेऊन या म्हणून, आणून घाला, आम्ही तिची काळजी घेऊ. पण मामांनी मला पाठवले नाही. मामा म्हणले की आम्ही बघू, डिलेव्हरी झाल्यानंतरच पाठवू, आता नको, तिला खूप त्रास होत आहे असे म्हणायचे. आईकडे माझी सेवा खूप छान चालू होती. कामही करायचे आणि सेवाही करायचे. त्यामुळे मनाला थोडा धीर वाटत होता. आणि खरंच मी जेव्हा रात्री झोपायचे ना, माझं पोटात दुखायचं, पाय दुखायचे, तेव्हा मी स्वामींना हाक मारायची, स्वामी काहीतरी करा. माझी आज आई असती तर तिने माझे पाय दाबले असते, तिच्या मांडीवर मी डोकं ठेवून झोपले असते, असे मी स्वामींना म्हणायचे. आणि असं म्हणल्यानंतर थोड्याच वेळात असं वाटायचं की खरंच आई आली, तिच्या डोक्यावरती मी डोकं ठेवलं आणि मी शांत झोपली आहे, ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे असं मला जाणवायचं. कारण स्वामीच प्रत्यक्षात येत होते की काय हे मला माहीत नाही, पण असं मला जाणवायचं आणि मी गाढ झोपी जायचे. असेच माझे 9 महिने भरले आणि माझी डिलेव्हरी झाली. मी एका छान अशा मुलीला जन्म दिला. स्वामींच्या कृपेने मुलगी ही खूप छान झाली. आता तिकडं मला पाठवायचंच नाही असे मामा बोलले होते आणि मग मला त्यांनी डिवोर्स देखील दिला. डिवोर्स झाल्यानंतर आता खूप भयानक परिस्थिती झाली होती. छोटं बाळ सांभाळून काम करायचं आणि वरून मामाच्या घरी राहायचं हे सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळेच मी मामांना म्हणायची की मामा माझं काहीतरी करा. त्यावेळेस मामा मला स्थळ बघायचे आणि माझं एका दुसऱ्या मुलासोबत लग्न करून देण्यात आलं. त्याचेही लग्न झालेले होते, पण त्याची बायको ही मध्येच वारलेली होती. त्यामुळे त्यांनी माझा आणि माझ्या मुलीचा स्वीकार केला आणि आमचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर तेही मला खूप त्रास द्यायचे, तेही ड्रिंक करायचे. पण असे दिवस काढले. माझ्यामध्ये सासू सासरे सर्वजण होते. मी सर्वांचं केलं, सर्वांची सेवा केली. त्यानंतर काय झालं ना की अचानक माझ्या सासूचे निधन झाले. त्यानंतर सासरेही गेले आणि थोड्या दिवसातच मिस्टरही वारले. आता मी आणि माझी मुलगी दोघी एकटेच राहिलो होतो. अशा वेळेस काय व्हायचं ना, घरामध्ये मला सारखे कुणाचे ना कुणाचे भास व्हायचे. कुणीतरी आल्यासारखं दिसायचं. असं प्रत्यक्षात एक व्यक्ती येत आहे, ह्या खोलीतून त्या खोलीत जात आहे. मनामध्ये खूप भीती वाटायची, खूप म्हणजे खूप मी घाबरायची. त्यावेळेस मी स्वामींचा मंत्र जप करायची आणि मी मोबाईलमध्ये कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत तारक मंत्र लावत असे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील लावत असे. माझा मोबाईल 1 मिनिटसुद्धा बंद राहत नव्हता. कंटिन्यू स्वामींचे गाणे, स्वामींचा जप चालू असायचा. रात्री 12-1च्या दरम्यान मला खूप भीती वाटायची. घरामध्ये आवाज यायचे आणि ती
मला सावली दिसायची आणि ह्या खोलीतून त्या खोली दिसायचे, त्यावेळेस फक्त स्वामींना हाक मारायची. कुणाचा आधार नव्हता, फक्त स्वामींचाच आधार होता. त्यावेळेस मग थोड्या दिवसामध्ये मी हे सेवा करायला लागली, मोबाईलमध्ये लावायला लागली. त्यानंतर हळूहळू हे दिसणं कमी झालं. हे फक्त स्वामींच्या कृपेने झालं. स्वामींच्या तारक मंत्रात एवढी ताकद आहे ना, की तो नुसता मोबाईलमध्ये मी घरात लावला तर ती शक्ती मला दिसली नाही. म्हणजे किती ताकद आहे हे त्यातून आपल्याला कळतं. मला असे आत्तापर्यंत स्वामींचे आलेले हे अनुभव होते. इथून पुढे सर्व जीवन हे स्वामींच्या सेवेत जावं. आता जे कसे ठेवतील ते स्वामीच ठेवतील. स्वामींची जशी इच्छा असेल तसे आमच्या दोघींचे होईल. आता आमचं सर्व जीवन फक्त आणि फक्त स्वामींवरती अवलंबून आहे. स्वामी आहे म्हणून जगायला काही एक वाटत नाही. असे माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. खरंच स्वामींची मनापासून सेवा करा. नाही जमलं तरी मोबाईलमध्ये लावून तरी ऐकलं तरी खूप होतं. कानावरती शब्द पडले तरी घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होत असते. त्यामुळे खूप मनापासून सेवा करा. सेवेकरी व्हा, सेवाकरी घडवा. स्वामींचा सेवेकरी एक जरी घडवला तरी खूप पुण्य हे मिळत असतं. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.